नमस्कार, वेलकम ऑल ऑफ यू. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत एका ट्रॅकसाठी. तुम्हाला लवकरच समजेल आपण ॲक्च्युली कुठं जात आहोत. आज ॲक्च्युली सॅटर्डे आहे, त्यामुळे आम्हाला पण सुट्टी आहे. काही लोक जे आहेत ते त्यांचे आज ऑफिसेस आहेत, ते ऑफिसला चाललेले आहेत. आपण आलेलो आहोत दिघी जकात नाका इथं, की जिथून आपल्याला बस पकडायची आहे. इथून मी स्वारगेटची बस पकडणार आहे आणि इथून स्वारगेटला जाणार आहे. स्वारगेटवरून आपल्याला एक बस मिळेल, त्या बसवरून आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला पोचणार आहे. आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. समोर जी ब्ल्यू कलरची बस दिसते, 50 नंबरची बस, ही आपण स्वारगेटवरून पकडली होती आणि त्या बसने आपल्याला आता या बेस लोकेशनला ड्रॉप केलेलं आहे. तर आपण चाललेलो आहोत ॲक्च्युली सिंहगड फोर्टला व्हिजिट करण्यासाठी. तर तुम्हाला इथं बस ड्रॉप करेल. तिथून तुम्हाला एकतर 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही पायी चालत ट्रॅक करू शकता किंवा दुसरा ऑप्शन जो आहे, जो ॲटो रिक्षा भेटतील इथं, प्रायव्हेट ॲटो रिक्षा, तर त्या तुम्हाला सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी ड्रॉप करतील. तिथून फक्त एक हार्डली 10 to 15 मिनिटचा तुम्हाला ट्रॅक करावं लागेल. आम्ही पायी चालायचं ठरवलं होतं, त्यामुळे आम्ही जो फर्स्ट ऑप्शन होता जो ट्रॅकिंगचा तो पकडला आणि आम्ही सिंहगड किल्ल्याच्या दिशेने चालायला लागलो. तुम्हाला हा रस्ता जो दिसतोय असा दगडांचा रस्ता आहे. याच्यामधून तुम्हाला ट्रॅकिंग करत करत किल्ल्याच्या दिशेनं जायचं आहे. तुम्हाला भरपूर लोक भेटतील जे ट्रॅक करणार आहेत, त्यामुळे तुम्हाला रस्ता कुठून कुठं जायचं आहे त्याचा म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला स्टार्ट टू एंड तुम्हाला गायडन्स भेटेल किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा. ट्रॅकिंगच्या रस्त्यामध्ये तुम्हाला असे मोठमोठे दगड दिसतील, तर तुम्हाला चढून पार करून जावे लागणार आहे. त्यामुळे दम हा खूप लागतो. त्यामुळे ट्राय करा की जेवढ्या सकाळी लवकर होईल तेवढ्याला तुम्हाला ट्रॅक चालू करता येईल तेवढ्या लवकर तुम्ही चालू करा. ट्रॅकिंग करताना तुम्हाला मध्ये मध्ये असे सुंदर निसर्गरम्याचे व्ह्यू पाहायला मिळतील. त्याचा तुम्ही आनंद घेत घेत ट्रॅकिंग करा. तुम्हाला कंटाळा येणारच नाही. ट्रॅकिंग करत करत मध्यभागी गेल्यानंतर आम्हाला एक हॉटेल सापडलं. त्यामध्ये एक आजोबा होते आणि एक आजी होती. तर ते काही साहित्य विकत होते, पाणी, त्यानंतर कुकुंबर, काकडी वगैरे ते विकत होते. तर आम्ही थोडा वेळ 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला तिथं. काकडी खाली, पाणी वगैरे घेतलं तिथं आणि तिथून पुढे परत पुन्हा आम्ही नवीन म्हणजे स्टार्ट केलं ट्रॅक. जाताना वाटेमध्येच हे छोटं एक मंदिर भेटलं. त्या मंदिरामध्ये आपण दर्शन करून पुढे ट्रॅक चालू केला. जो ट्रॅकिंगचा पार्ट होता तो आमचा संपलेला होता आणि आम्ही आता सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलो होतो. तर तिथं पण तुम्हाला अशी छोटी मोठी लहान दुकानं दिसतील, जी तुम्हाला खाण्याचे साहित्य वगैरे विकायला बसलेले असतील. तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्ही तिथून काही परचेस करू शकता. पाणी असेल किंवा काही पण खाण्याचे स्नॅक्स आहेत ते तुम्ही तिथून खरेदी करू शकता. तसे तुम्हाला वरती पण सिंहगड किल्ल्यावरती पण तुम्हाला ते भेटून जाईल. पण जर ट्रॅक करून जर दमला असेल खूपच तर तुम्ही इथं एक छोटासा जो ब्रेक घेऊ शकता आणि त्या ब्रेकनंतर तुम्ही पुन्हा ट्रॅक चालू करू शकता. समोर जो दिसत आहे तो पुणे दरवाजा पहिला. आपण जर पुण्याकडून आलो तर आपल्याला एकूण 3 दरवाजे लागतात. त्यामधील हा पहिला दरवाजा.
सिंहगड किल्ला हा पुण्याजवळील एक ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जाणारा किल्ला आहे. याचा उपयोग शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी केला होता. या किल्ल्यावर अनेक बुरुज आहेत, त्यालाच वॉच टॉवर असे म्हणतात आणि ते शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जात असत. हा पुणे दरवाजाजवळ असलेला बुरुज आहे. इथून घाट आणि पुणे शहर नजरेस येते, त्यामुळे शत्रूवर नजर ठेवण्यास इथून मदत होत होती. आपण पुण्याकडून आले तर आपल्याला किल्ल्यावरती चढताना टोटल 3 दरवाजे लागतात. पुणे दरवाजा 1, पुणे दरवाजा 2 आणि पुणे दरवाजा 3. आपण जो याच्या अगोदर पाहिला होता तो पुणे दरवाजा 1 होता. त्यानंतर हा जो आहे तो पुणे दरवाजा 2 आहे. याच्यानंतर आपल्याला पुणे दरवाजा 3 लागेल. सिंहगड किल्ला म्हटला की तानाजी मालुसरे यांचे शौर्य आठवते. तानाजी मालुसरे हे मराठी साम्राज्याचे एक महान योद्धे होते आणि त्यांनी सिंहगड युद्धात अप्रतिम शौर्य दाखवले होते. त्यांचे शौर्य आणि बलिदान आजही लोकांच्या मनात एक आदर्श ठरला आहे. तानाजींचं जीवन व त्यांचं बलिदान हे एक प्रेरणा आहे. हा आहे पुणे दरवाजा 3. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली एक धाडसी मोहीम राबवली. तानाजींनी रात्रीच्या अंधारात किल्ल्याच्या भिंतीवरून चढून मुघल सेनापती उदयभान राठोड यांच्याशी लढाई केली आणि या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला. तानाजींच्या बलिदानामुळे या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. आता आपण जाणार आहे तोफखान्याच्या दिशेने. तोफखाना म्हणजे युद्धामध्ये वापरण्यात येणाऱ्या तोफा आणि त्यासंबंधी शस्त्रांचे संग्रहस्थान. ऐतिहासिक काळामध्ये विशेषतः किल्ल्यामध्ये आणि लढाईसाठी वापरण्यात येणाऱ्या ठिकाणी तोफखाना हा अत्यंत महत्त्वाचा भाग असे. शिवाजी महाराजांच्या काळात तोफखान्याला विशेष महत्त्व दिले गेले होते. त्यांनी विदेशी तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वतः स्वदेशी तोफखाना विकसित केला होता. मराठी सरदार इब्राहिम खान गारदी यांच्याकडे तोफखान्याची प्रमुख जबाबदारी होती. गनिमी काव्याने युद्धतंत्रामध्ये तोफखान्याचा उपयोग चपळाईने केला जात असे. आता आपण तोफखान्याच्या आतमध्ये आलो आहोत. तुम्ही बघू शकता या तोफखान्याच्या चारी बाजूनी दरवाजे आहेत आणि हा पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत असा बांधलेला आहे. आता आपण समोर दिसत असलेल्या उंच ठिकाणी जाणार आहे. तिथे आपल्याला एक तोफ पाहायला भेटेल. समोर जे उंच दिसते जिथं ते काही लोक चाललेले आहेत, आपण सेम रूटनेच त्यांच्या पाठोपाठ जाणार आहे. आपल्याला पण त्या पायऱ्या चढून वरती जावं लागेल. आता आपण वरती पोहोचलेलो आहे. तुम्ही इथं पाहू शकता ही तोफ एक आहे. ही खूप जुनी पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळातील तोफ आहे. इसवी सन 1328 मध्ये कोंढाणा असा हा पहिला उल्लेख यदवांच्या अधिपत्यात आढळतो. त्यानंतर 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला हा आदिलशहाकडून ताब्यात घेतला. त्यानंतर 1662 मध्ये किल्ला पुन्हा आदिलशहाकडे गेला. त्यानंतर 1665 साली पुरंदर तहानुसार कोंढाणा हा किल्ला मुघलांना देण्यात आला. इसवी सन 1670 मध्ये तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर स्वराज्यासाठी विजय मिळवला आणि त्या युद्धामध्ये तानाजी मालुसरे यांना वीरमरण पावले. त्याचवेळी शिवाजी महाराजांनी उद्गार काढले की गड आला पण सिंह गेला.
याचवरून या कोंडाणे किल्ल्याला सिंहगड असे नाव पडले. इसवी सन 1689 मुघलांनी पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला, पण नंतर पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून परत मिळवला. त्यानंतर इसवी सन 1818 इंग्रजांनी सिंहगड किल्ला हा आपल्या ताब्यात घेतला. सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेला हा सिंहगड किल्ला आहे. तुम्हाला समोर दिसतच असेल की पूर्ण या सह्याद्रीच्या रांगा आहेत. सिंहगड किल्ल्यावरती तुम्हाला अशी लहान लहान घरगुती हॉटेल भेटतील. या हॉटेलमध्ये तुम्हाला घरगुती चवीचे जेवण मिळेल. तसेच इथं प्रसिद्ध असलेले कांदा भजी आणि पिठला भाकर हे देखील तुम्हाला भेटतील. आम्ही मागवले होते झुणका भाकर आणि राईस आणि थंडगार ताक. जेवण करून झाल्यानंतर आम्ही निघालो ते कल्याण दरवाजाकडे. कल्याण दरवाजा हा सिंहगड किल्ल्यावरील एक महत्त्वाचा दरवाजा मानला जातो. सिंहगड किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. एक आहे कल्याण दरवाजा आणि दुसरा आहे पुणे दरवाजा. आपण जे आतमध्ये आलो ते पुणे दरवाजा 1, 2 आणि 3 ते करून आल्यानंतर आपण सिंहगड किल्ल्यामध्ये फिरून घेतले. आता आपण चाललो आहोत कल्याण दरवाजाकडे. खाली दिसत असलेला हा कल्याण दरवाजा आहे. सिंहगड किल्ल्यावरील कल्याण दरवाजा हा एक महत्त्वाचा दरवाजा आहे. कल्याण दरवाजा हा सिंहगड किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस असलेला एक प्रमुख दरवाजा आहे. सिंहगड हा पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यदलात त्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले होते. कल्याण दरवाजा हा सिंहगड किल्ल्याच्या मागच्या बाजूला म्हणजेच दक्षिणेला हा दरवाजा आहे. या दरवाजाचा मुख्य उपयोग म्हणजे हा दरवाजा मुख्यतः सैन्याच्या गुप्त हालचालीसाठी वापरला जात असे. म्हणजे याच दरवाजामार्गे गुप्तरित्या किल्ल्यावर चढाई करता येत असे. तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्यावरील म्हणजेच सिंहगड ऐतिहासिक युद्धात याच दरवाजाचा उपयोग करून मराठी सैन्याने किल्ल्यावर प्रवेश केला होता. त्यामुळे या दरवाजाला ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. हा दरवाजा किल्ल्याच्या संरक्षणात्मक स्थापत्यशास्त्रानुसार बांधलेला आहे. दुहेरी दरवाजे, वळणदार मार्ग आणि डोंगराच्या उतारावर असल्यामुळे शत्रूला सहजरित्या प्रवेश करता येत नाही. अमृतेश्वर मंदिर. अमृतेश्वर मंदिर हे सिंहगड किल्ल्यावर असलेले एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर मुख्यतः भगवान शिव यांना समर्पित आहे आणि सिंहगडावर आलेल्या पर्यटकांचे एक श्रद्धास्थान आहे.
अमृतेश्वर मंदिर हे सिंहगडाच्या किल्ल्याच्या माथ्यावर मुख्य बालेकिल्ल्याजवळ वसलेले आहे. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर थोड्याच अंतरावर हे मंदिर दिसते. आता आपण आलो आहोत सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय निष्ठावान, पराक्रमी आणि विश्वाळू मावळा म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. सिंहगडाचं ऐतिहासिक युद्ध त्यांच्या नेतृत्वाखालीच लढले गेले आणि त्यातच त्यांचे वीरमरण झाले. या युद्धाचे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणूनच सिंहगडावर त्यांची समाधी बांधण्यात आली. तानाजी मालुसरे यांची समाधी सिंहगड किल्ल्याच्या माथ्यावर मुख्य युद्धभूमीजवळ आहे. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर बाले किल्ल्याच्या भागात थोडे पुढे गेल्यावर ही समाधी पाहायला मिळते. ही समाधी एक साधे पण श्रद्धापूर्वक बांधलेले स्मारक आहे. हे ठिकाण मराठा इतिहासाच्या गौरवाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक, पर्यटक येथे तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी येतात. शालेय सहली, ट्रेकिंग ग्रुप्स, इतिहासप्रेमी यांच्यासाठी हे एक श्रद्धास्थान आहे. समाधीजवळ उभं राहिल्यानंतर आजही त्या युद्धाची शौर्यगाथा, वीरता आणि बलिदानाची आठवण होते. शांततेत उभं राहणं, भगव्याकडे पाहत राहणं, तानाजींच्या त्यागाला मानाचा मुजरा करणं हा एक वेगळाच अनुभव आहे. कोंढाणेश्वर मंदिर. कोंढाणेश्वर मंदिर हे सिंहगड किल्ल्यावर असलेले एक पवित्र आणि प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर कोंढाणा या किल्ल्याच्या प्राचीन नावाशी संबंधित आहे. आता आपण पुढे जात आहेत तानाजी कड्यापाशी. तर इथून पुढे चालत चालत गेल्यानंतर आपण तानाजी कड्यापाशी पोहोचेल. तसेच तुम्हाला इथं किल्ल्यावरती असे फलक लागलेले दिसतील. हा समोर दिसतो हा आहे तानाजी कडा. समोर दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांची समाधी आहे. ते काही काळासाठी या किल्ल्यावर राहिले होते. समोर दिसते हे दगडामध्ये बांधलेले आहे. तर हे घोड्यांचे निवासस्थान आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळी इथे घोड्यांना बांधले जात होते. त्यांच्या राहण्याची जागा होती. हे पूर्णपणे दगडामध्ये आहे. दगड पोखरून खालून बनवलेले आहे.